महाराष्ट्रात सध्या राजकीय वारे वाहू लागले आहेत। 2024 या साली विधानसभा निवडणुका कार्यक्रमाची रूपरेषा तयार झाली आहे। महाराष्ट्रात अग्रगण्य समजली जाणारी श्रीरामपूर 220 या राखीव अनुसूचित जाती मतदारसंघाची निवडणूक भविष्यात अनेक नागमोडी वळणे घेईल असे जाणवत आहे। हा राखीव मतदारसंघ आहे। या मतदारसंघात महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार म्हणून लहू कानडे काम पाहत आहेत। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुती व महाविकास आघाडी यांनी आपला कुठलाच उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर केलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये एका वेगळ्याच नावाची चर्चा या मतदारसंघामध्ये आहे। तरुण तडफदार नेतृत्व श्रीरामपूर मतदारसंघामध्ये आघाडी घेताना दिसत आहे। सामाजिक काम करून अल्पावधीतच सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले श्री चंद्रकांत दादा दोंदे हे होय। सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक तसेच धार्मिक कामांमध्ये आपल्या परीने अनमोल अशी कामगिरी करून आपल्या अंगी बांधलेले वैविध्यपूर्ण गुणांचे दर्शन श्री चंद्रकांत दादा दोंदे यांनी श्रीरामपूर मतदारसंघात वेळोवेळी दाखवले आहे। अत्यंत गरीब कुटुंबातील असणारे परंतु समाजसेवेची तीव्र आवड असणारे, गोरगरिबांच्या संपर्कात नेहमी असणारे, आपली नाळ सर्वसामान्यांशी नेहमी जोडून ठेवणारे देवळाली गावचे तरुण तडफदार नेतृत्व म्हणजे श्री चंद्रकांत दादा दोंदे होय। आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात त्यांनी सामाजिक आधार फाउंडेशन या नावाने ट्रस्ट स्थापन करून केली आहे। श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघामध्ये असणारी त्यांची ओळख, त्यांचा असणारा नावलौकिक व त्यांनी केलेले वेगवेगळे कामे हे श्रीरामपूरची जनता कधीही न विसरण्यासारखे आहे। आपल्या वयाची 28-29 वर्ष पूर्ण करणारा सामाजिक जीवनाबरोबर एक चळवळीला लढाऊ कार्यकर्ता म्हणून त्यांची श्रीरामपूर मतदारसंघात नव्हे तर संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याला ख्याती आहे। गाव पातळी, तालुका पातळी व जिल्हा पातळीवर होणाऱ्या प्रत्येक प्रशासकीय लढ्यामध्ये अग्रक्रमाने सामील होणारा एक बहुजन समाजातील लढवय्या कार्यकर्ता म्हणून श्री चंद्रकांत दादा दोंदे यांचे नाव आदराने घेतले जाते। शिर्डी हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी यापूर्वी आपले राजकीय अस्तित्व पणाला लावून एक चांगलाच धबधबा तयार केलेला आहे। त्यामुळे सह्याद्रीच्या मुशीत आणि मुळाप्रवरा नदीच्या कुशीत जन्मलेले श्री चंद्रकांत दादा दोंदे हे देवळाली गावचे सुपुत्र येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये श्रीरामपूर मतदारसंघ या अनुसूचित जातीच्या राखीव प्रवर्गातून आपली उमेदवारी करणार आहेत। यामुळे प्रस्थापित राजकीय पक्षाच्या गोठात वेगळी चर्चा रंगू लागली आहे। जो तो प्रस्थापित राजकीय पक्ष आपली प्रतिष्ठापणाला लावित आहे। चंद्रकांत दोंदे हे व दोंदे यांच्या पाठीमागे असणारे जन्मत आपल्या पक्षाच्या बाजूला कसं झुकवता येईल याचा विचार करू लागलेले आहेत। परंतु सर्वसामान्य कुटुंबात जन्मले श्री चंद्रकांत दादा दोंदे यांनी श्रीरामपूर हा अनुसूचित जातीसाठी राखीव असणारा मतदारसंघ हा लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यांच्या या निर्णयाचा फटका महायुती व महाविकास आघाडी यांपैकी कुणाला जास्त बसेल हे येणाऱ्या भविष्य काळातच दिसेल। परंतु त्यांनी उमेदवारी जाहीर करताना भल्या प्रस्थापित राजकीय पक्षांना घाम फुटल्याचे चित्र समोर येत आहे। तरुण तडफदार नेतृत्व असणारा चळवळीतला कार्यकर्ता ज्यावेळेस राजकीय आखाड्यात उतरतो त्यावेळेस प्रस्थापित व विस्थापित दोन्ही बाजूने राजकीय पक्ष यांना धक्का बसल्याशिवाय राहत नाही। अशी परिस्थिती सध्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात निर्माण झालेली आहे। या मतदारसंघात महायुती किंवा महाविकास आघाडी किंवा इतर राजकीय पक्षांनी अजूनपर्यंत आपला उमेदवार जाहीर केलेला नाही। असे असताना सर्वसामान्य कुटुंबातील चंद्रकांत दादा दोंदे यांनी दंड थोपटून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ हा लढवण्याचा निर्णय घेतल्याने या निर्णयाने बऱ्याच ठिकाणाहून समाज बांधवांकडून राजकीय वर्तुळात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्ते, विविध पक्ष, सामाजिक संस्था, संघटना व सर्वसामान्य नागरिक यांच्याकडून कौतुक होत आहे। या कौतुकाची थाप श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात कुणाच्या पाठीवर पडेल हे येणाऱ्या काळात निश्चय होईल। परंतु भारताचा नागरिक या नात्याने घेतलेली भूमिका श्री चंद्रकांत दादा दोंदे यांना कुठपर्यंत साथ देईल हे निश्चित बघण्यासारखे आहे। अल्प कालावधीत केलेले काम व त्यातून मिळालेली प्रसिद्धी, मान सन्मान हा वाखण्याजोगा आहे। यातूनच त्यांनी आपली उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले आहे। तरी येणाऱ्या काळात श्रीरामपूर या अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारते हे दिसून येईल। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय सरोदे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा 86 68 50 08 62।